नमस्कार मंडळी. तर फेसबुक आणि यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गौर ग्रामपंचायत यांचा नवीन एक उपक्रम. नमस्कार. ग्रामपंचायत गौर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला असून शासन निर्णय दिनांक 13 नोव्हेंबर 2025 नुसार शासनाने ग्रामपंचायतीच्या करामध्ये 31 मार्च 26 असलेल्या कराच्या थकबाकीमध्ये 50% आणि चालू करामध्ये 50% अशी एकूण 50% कर सवलतीची घोषणा केलेली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने देखील त्यास मान्यता दिलेली असून गावामध्ये तशी प्रसिद्धी देण्यात येत आहे आणि ग्रामस्थांना 50% कर सवलतीचा आम्ही लाभ करून देण्यासाठी ग्रामपंचायत तयार असून ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. बोला की. नमस्कार, मी तात्यासाहेब देशमुख. शासनाने दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी जो थकबाकीविषयी GR काढलेला आहे त्या GRच्या अनुषंगाने आपल्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो. आपल्या गौर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला असून त्या सहभागाअंतर्गत आपण सर्वांना मी यापूर्वी पण आवाहन केलेलं होतं. आपल्याकडची जी काही घरपट्टी नळपट्टी असेल ती पूर्णपणे भरण्याविषयी आम्ही आपणाला आवाहन केलं होतं. परंतु कालच्या 13 नोव्हेंबरला शासनानं असा GR काढलेला आहे आपल्या सर्वांच्या फायद्याचा. आपल्याकडे मार्च 2026 पर्यंत जी काही घरपट्टी नळपट्टी येणे थकबाकी असेल याच्या 50% रक्कम जर आपण भरली एक रकमी तर आपली राहिलेली 50% पूर्ण रक्कम माफ होईल. या दृष्टीनं आपण सर्वांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं आणि या अभियानामध्ये या अनुषंगानं आपण आपला सर्वांनी खारीचा वाटा उचलावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान 17 सप्टेंबर 2025 पासून महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीनं जे इंडिकेटर आहेत 8 अभियानाचे त्याच्यापैकी वसुलीचा एक इंडिकेटर आहे. त्या इंडिकेटरमुळं आपण जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत कधीही न घेतलेला निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. एकूण रकमेच्या 50% 31 मार्च 2026 पर्यंत जर तुमची पूर्ण कर आणि कर इत्यादी जी थकबाकी आहे ती भरली तर तुम्हाला 50% सवलत शासनाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आपले गौर गावातील सर्व करधारक घरपट्टी, पाणीपट्टी, वीज